AI समिट दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकार विरोधात निषेध नोंदवला. देशातील बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र आंदोलनाची ही पद्धत चुकीची असल्याची टीका अनेकांकडून, विशेषतः भाजपकडून होत आहे. पण या आंदोलनावर टीका करताना भाजपला 2010च्या कॉमनवेल्थ गेम्सवेळी झालेल्या आंदोलनांचा विसर पडला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कॉमनवेल्थ स्पर्धांदरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्या काळातही जोरदार आणि आक्रमक आंदोलनं झाली होती. त्यावेळी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. या आंदोलनाची पद्धतही चुकीचीच होती. याच मुद्द्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कॉमनवेल्थ आंदोलनाची आठवण करून दिली. आदित्य ठाकरेंना काँग्रेसच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असतं, तुम्ही कॉमनवेल्थ आंदोलन विसरला आहात का, असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरेंनी केला, जो सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोट ठेवणारा आहे. दरम्यान या सगळ्या घटनांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जुनं विधान पुन्हा चर्चेत आलंय. या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाहीये. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय, असं जेव्हा तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. त्याचीच प्रचिती सध्या येतेय. भाजपने विरोधात असताना किंवा सत्तेत असताना राजकारणात जे चुकीचे पायंडे पाडले त्याचीच हे पडसाद आहेत, हे विसरून चालणार नाही. काँग्रेसनं केलेल्या या आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करावीच, परंतु ते करत असताना राजकारणात चुकीचे पायंडे पाडणाऱ्या भाजपनंही जनतेची माफी मागावी.